ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी घोषणेची शक्यता। कार्याध्यक्ष झाल्यावर आदित्य ठाकरे स्वतःची नवीन टीम तयार करणार। काकी सुनेत्रा पवारांसाठी पुतण्या रोहित पवार मैदानात। रोहित पवार आजपासून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात। आज रोहित पवारांच्या काठेवाडीमध्ये 4 घोंगडी बैठका। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी आणखी 3 अटक। आरोपींची एकूण संख्या 4 वर। एकमेकांना व्हिडिओ दिल्याची आरोपींची कबुली। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला भीषण वळण। मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर। पीडितेला थेट मलेशियाला पाठवण्याची होती तयारी। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार, धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याचा संशय। जबरदस्तीने टेकडी आणि रिसॉर्टवर नेल्याची पीडितेने केली होती तक्रार। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील फरार निदा खान अजूनही पोलिसांच्या हाती नाही। लॅपटॉप आणि मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा नष्ट केल्याचा संशय। एसआयटी आणि गुन्हे शाखेची पथकं सतत मागावर। गोंदो अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीने जप्त केले 2 गुन्हा कागदपत्र। नाशिक, सिन्नर आणि पुण्यामध्ये सलग 2 दिवस छापेमारी। मोठ्या व्यवहारांचा उलगडा, तसंच बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येण्याची शक्यता। मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी ॲपचा वापर, तर अटकेतील आरोपी प्रतीक पांडेची कबुली। कल्याणमधील आनंद पटेल ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर। मीरा भाईंदर परिसरामध्ये झोंबी ड्रग्जचा शिरकाव झाल्याची शक्यता आहे। एका तरुणानं झोंबी ड्रग्ज घेतल्याचा संशय। संबंधित तरुणाच्या अनियंत्रित हालचाली। त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन काळाबाजार प्रकरणी विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणे अटकेत। पुतण्यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम कडलककडून काळाबाजार। मुंबईत मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन पलटली। बीकेसीमध्ये मेट्रो साईटवर बीम उचलून पिलरवर ठेवत असताना दुर्घटना। सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोनं 1,500 तर चांदी 11,000 वधारली। सोनं प्रतितोळा 1,56,000 शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।